तर आमदार असताना कुणी कोणाच्या दारात सुद्धा जात नाही निवडून आल्यानंतर. परंतु बापू आमच्यासाठी जवळजवळ 4 वेळा रुपये हॉलला आले आणि त्या हॉस्पिटलला वेठी धरून आमच्या भाऊजाईसाठी खूप प्रयत्न केले. परंतु ते आमच्या नशिबात नव्हतं. तिचं बिचारीचं आयुष्य तेवढं. परंतु बापूंनी जवळजवळ आमचे 15 लाख रुपये माफ केले त्या पिरियडमध्ये. आणि जर तालुक्याचे जर हे आमदार नसते त्या पिरियडमध्ये तर दुसऱ्या तालुक्याचा माणूस आपल्यासाठी कोण येतो? कोणी येणार नाही, कोणी येऊ शकत नाही. जो जवळचा आहे पण आपल्या वेळेला उभे राहते ते महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस माणूस त्या जागेवर जातो ना, आता पाण्याचा दाजींनी पाण्याचा प्रश्न मांडला, परंतु मेन म्हणजे वस्तुस्थिती तशी बापूकडे आमदार पद नाही, पण तो आमदार असताना आपल्याला कधी दुष्काळ जाणू दिला नाही. म्हणूनच म्हणलं वेळ निघून गेला उपयोग नाही. त्याच्यामुळे आता सुद्धा वेळ आलेली आहे आपल्यावर. बाबीला प्रचंड बहुमताने विजयी करा हीच सगळ्यांना विनंती.